पिसारा फुललेल्या शरीरभुजंगाचा डौलदार असा ठिपकेदारपणा, भावनेच्या उद्यानातील धुंद केवडा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात एटदार घोडा, माणसानं मानानं मिरवायचा काळ, काहीतरी मिळवायचा काळ, शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ, काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येय वेळा काळ. एकूणच बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो, तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो, क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडे तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे जे अशक्य असेल ते ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते आणि जे जे प्रकाशमान आणि गतिमान असेल त्याची त्याला सहज सुंदर ओढ असते. आणि याच तरुणाला तरुण वयात तरुणीचं आकर्षण असतं आणि तरुणीला तरुणाचं आकर्षण असतं. आणि एकूणच याच तरुणाच्या तारुण्यावरती मी लिहिलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे नक्षत्रा. रुळत होते केस कानावरती नाजूक तिची चाल होती, रुळत होते केस कानावरती नाजूक तिची चाल होती, शिंपल्यातले डोळे तिचे गाण मनातील बोलवीत होते, शिंपल्यातले डोळे तिचे गाण मनातील बोलवीत होते, भान विसरुणी तालावरती पाऊल मात्र पडत होते, भान विसरुणी तालावरती पाऊल मात्र पडत होते, शब्दांची टाळाटाळ करून भावनेचे नाते जुळले होते, शब्दांची टाळाटाळ करून भावनेचे नाते जुळले होते, दोन चेहऱ्यांत मोर पंख जावे, दोन चेहऱ्यांत मोर पंख जावे एवढेच आता अंतर होते, दोन चेहऱ्यांत मोर पंख जावे एवढेच आता अंतर होते, अलगद टेकले ओठ ओठांवरती, अलगद टेकले ओठ ओठांवरती भ्रमनिरास ते पहाटेचे स्वप्न होते, भ्रमनिरास ते पहाटेचे स्वप्न होते. धन्यवाद.